संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कॉल सुरू होता। मोक्कार पती नावाच्या एका व्हॉट्सअॅपवर त्या ग्रुपवर प्रतीक घुलेनं हा व्हिडिओ कॉल केलेला होता। हा व्हिडिओ कॉल 17 ते 19 वर्ष वयोगटातील 6 जणांनी पाहिल्याचं समोर आलंय। आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पामध्ये खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शननं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि नंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख तिथे गेले होते आणि वाद वाढला। खंडणी मागण्यासाठी गेलेल्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। वाढदिवसाच्या दिवशीच मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल करण्यात आल्याचा राग मनामध्ये ठेवून प्रतीक घुले यानं संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून फायबर त्याचबरोबर फायटर तसंच गॅस पाईप आणि काठीनं संतोष देशमुख यांना मारहाण केली। जयराम चाटेनं व्हॉट्सअॅपवर मोकार पंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा आणि त्याच्या आधीचा व्हिडिओ सुद्धा दाखवलेला होता। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, काय अपडेट्स आहेत? देशमुख यांना ज्यावेळेस मारहाण होत होती त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ बनवण्यात आला होता। इतकंच नाही तर काही लोकांना व्हिडिओ कॉल सुद्धा लावण्यात आला होता अशी माहिती होती आणि त्या दृष्टीनं सीआयडी तपास करत होते। सीआयडीच्या तपासात आता ही मोठी माहिती पुढे आली आहे। मोक्कार पंथी नावाचा एक ग्रुप आहे आणि यामध्ये हे सगळे आरोपी होते आणि अजून काही लोक होते। त्या ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस व्हिडिओ कॉलमध्ये संतोष देशमुख यांना कशी मारहाण करण्यात येते ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। जवळपास 5 ते 6 जणांनी हा कॉल पाहिला असंही म्हटलं जातं आणि यातले काही जण अल्पवयीन सुद्धा होते, तेही त्या ग्रुपमध्ये होते। त्यांनी हा सगळा कॉल पाहिला। आता त्या दृष्टीनं सीआयडी तपास करत आहेत कुणी कुणी नक्की हा कॉल पाहिला, त्यानंतर काय झालं, त्यानंतर कुणाच्या रिॲक्शन्स आल्या, वाल्मिकचा याच्याशी काही संबंध होता का, या सगळ्या अनुषंगानं आता सीआयडी आणि एसआयटी दोघेही तपास करत आहे। मात्र एक मोठं यश आपण तपासात म्हणू शकतो की ज्या पद्धतीनं व्हिडिओ कॉल पहिले सीआयडीनं जो मारहाणीचा व्हिडिओ आहे तो हस्तगत केला होता आणि त्यानंतर आता कुणाकुणाला कॉल करण्यात आलाय याचीही माहिती मिळवण्यात सीआयडीला यश आलंय। आता त्या दृष्टीनं सुदर्शन घुले आणि जयराम साठे या दोघांनी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या नंबरवरनं कॉल केले आहे। त्या सगळ्यांचा सीडीआर मिळवण्याचा आणि त्याचे काही रेकॉर्डिंग आहे का ते मिळवण्याचा सीआयडीचा प्रयत्न आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।